तर जय शिवराय मित्रांनो, अशा प्रकारे आपण राणीवशातून थेट मेना दरवाजाकडे आलेलो आहोत। हा दक्षिण दरवाजा, याला द्वितीय दरवाजा म्हणूनही ओळखले जाते। तिकडे खाली ज्या वास्तू आहेत त्या अष्टप्रधान मंडळाच्या राहत्या घराच्या वास्तू असू शकता आणि त्यानंतर आपण थेट जे अष्टप्रधान मंडळ होतं जे त्यांच्या वाड्यांकडे आपण जाणार आहोत। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आलेलो आहोत अष्टप्रधान मंडळांच्या वाड्यांकडे। जे समोर दिसत आहेत ते वाडे आहेत अष्टप्रधान मंडळांचे। जे शेवटचा जो तुम्हाला वाडा दिसतोय तो अनाजी पंथ, ज्यांनी संभाजी महाराजांच्या काळामध्ये फार मोठा गडबड गोंधळ माजवला होता। त्यानंतर त्यांना हत्तीच्या पायी संभाजी महाराजांनी दिलं, ते इथेच राहायचे। मित्रांनो, महाराजांच्या काळामध्ये कुठल्याही व्यक्तीला कडेलोट केला नाही, परंतु हे जे तुम्हाला समोर दिसत आहे हा त्या काळामध्ये उच्च आरोपींसाठी म्हणा, हाय क्वालिफाईड त्यांच्यासाठी हा तुरुंग होता। जर गुन्हा कबूल असेल तरच त्या व्यक्तीला वरती काढलं जायचं, अन्यथा जर कबूल होत नसेल तर इथंच खाली टाकलं जायचं आणि त्यांना खालीच या ठिकाणी जेवायला आणि शौचास मडके दिले जायचे। तो व्यक्ती परेशान होऊन कबुली द्यायला तयार व्हायचा। अशा प्रकारची आयडिया महाराजांची त्या काळीची होती। त्यानंतर महाराजांनी, आपण बोलतो की महाराजांमध्ये एवढे गुण कुठून आले, तर मित्रांनो खरं म्हणजे त्या काळी महाराजांनी 35 विषयांचा अभ्यास केलेला होता आणि तेच कारण असावं की महाराजांवरती महासाहेबांचे संस्कार आणि ह्या सगळा अभ्यास हा झाल्यामुळेच महाराज सर्वगुण संपन्न आपल्याला वाटतात। त्यानंतर आपण इथून बाहेर जेव्हा पडतो त्यावेळेला जो समोर आपल्याला कातळ खडक दिसतो तो म्हणजे महाराजांनी जो काढलाच नाही बांधकामाच्या वेळेला। त्यांनी सांगितलं की हा जो खडक आहे मित्रांनो, हा भगवान शंकर ह्या दिशेला असतात, म्हणून त्यांनी तो शुभ म्हणून ठेवला। त्यानंतर आपण थेट पोचलेलो आहोत हुजुरे बाजारपेठ। ही साधी बाजारपेठ नाही, किरकोळ देवाणघेवाण। तर ही हुजुरे बाजारपेठ म्हणजे इथं मोठा हिरे मोती अशा मोठमोठ्या बाजार इथं भरायचा आणि त्यामुळे राज्याला काही टॅक्स म्हणा किंवा महसूल भेटायचा। तर मित्रांनो, त्या अगोदर मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहेत, त्या तुम्ही ऐका। तर महाराजांनी जेव्हा आग्र्यावरून सुटका केली किंवा सुटून आले त्यावेळेला जिजाऊ महासाहेबांनी राजगडावरती 2 पंक्ती ठेवल्या होत्या ज्या मावळातील मराठ्यांना। खरं तर मावळातील जे मराठे होते ते फार भांडखोर होते आणि त्यांनी तेव्हा पंक्तीला आले, परंतु काही ना काही त्यांना सवयच होती भांडणं करा, वादविवाद करा आणि हे महाराजांना नेहमी एकत्रित राहायचं आणि आपलं मराठा साम्राज्य बनवून ज्या काही बाकीच्या शाही आहेत त्यांना उखडून स्वराज्य तयार करणं हेच त्यांचं महत्त्वाचं स्वप्न होतं। परंतु हे मराठे इतकं भांडखोर होते की जिजाऊ महासाहेबांनी यांना बोलवलं, ते आले आणि दोन्ही बाजूनी दुतर्फा अशा 2 पंक्ती बसवल्या आणि त्यामध्ये मध्ये एक चौरंग महाराजांसाठी ठेवला। तर त्याच्यातले 2-4 जे होते मराठे मावळातील त्यांनी बोर्ड दाखवलेच, हा पलंग कुणासाठी मधला चौरंग, आणि हा चौरंग त्यांच्यासाठी का, आम्हाला तर महत्त्वाचे स्थान आदिलशाह कुतुबशहाने दिले। तर असे सांगून ते कुजबूज करू लागले। नंतर महाराजांच्या हीच गोष्ट कानावरती गेल्यानंतर बाळाजी औजींना त्यांनी विचारलं, तर काय झालं गडबड। तेव्हाच बाळाजी औजी म्हणाले, महाराज आपल्याला हे मराठे भांडखोर आहे, ऐकणार नाही, तर आपल्याला सिंहासनाची गरज आहे, म्हणजेच राज्याभिषेक करावा लागेल। आणि त्यावेळेलाच अष्टप्रधान मंडळांना बोलवून महाराजांनी राजधानी रायगड इथेच बांधायची। तर काय कारण, ऐसी बंदरे 84 बंदरे ऐसी जागा कुठे नाही। आणि हा जो तुम्हाला दिसतोय नाग, याची माहिती मी तुम्हाला नंतर सांगेलच,
परंतु तत्पूर्वी आपण आपल्या विषयात हात घालूया आणि परत तुम्हाला जे मी सांगतोय ते ऐकूया। तर मित्रांनो, याच परिसरामध्ये जो रायगड बांधला गेला त्याचं कारण हेच होतं मित्रांनो, की तिथे ते भांडखोर लोकांमध्ये, मावळामधल्या मराठ्यांमध्ये महाराजांना राहायचंच नव्हतं आणि इथे कोकण पश्चिम किनारपट्टीवरती 150 ते 200 घाटांवरती नियंत्रण करू शकत होते। त्यानंतर रायरीचा डोंगर हा सुरक्षेच्या दृष्टीनं नक्कीच चांगला होतात, परंतु मित्रांनो इकडे व्यापाराच्या दृष्टीने, सागरी व्यापार दूरदृष्टीने महाराजांनी इथे रायगड बांधायचं ठरवलं। मित्रांनो, ह्या ज्या बाजारपेठेमध्ये तुम्ही आलेले आहात, इथं ह्या बाजारपेठेमध्ये किरकोळ व्यापार नाही चालायचा, मोठ्या प्रमाणात व्यापार चालायचा आणि तोही घाऊक व्यापारी। तर मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट माहीत पाहिजे की इथे जे आपल्याला बखर म्हणा, इतिहासाचे पुरावे म्हणा, त्यानुसार जो जाशीच्या व्यापाऱ्याचा 3 नंबरचा गाळा होता म्हणजेच दुकान, 13 नंबरला जे होतं ते जालन्याचा व्यापाऱ्याचं होतं आणि 23 नंबरला धारवाडचा जो व्यापारी होता त्याचं होतं। अशा प्रकारे इथून व्यापार चालायचा। मित्रांनो, मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं की जो व्यापारी होता नाईक म्हणून, त्याला महाराजांनी या सर्व बाजारपेठेचं इन्चार्ज बनवलं, पण त्याला असं वाटलं की आपल्याला महाराजांनी हे का दिलं, तर त्याला त्याच्या वडिलांच्या नावामुळे दिलं होतं। म्हणूनच त्यांनी ते जे नागाचं चिन्ह बसवले ते त्यांच्या वडिलांच्या नावावरून बसवले। त्यांच्या वडिलांचं नाव शेषराव होतं, म्हणूनच त्यांनी त्यांच्या गाळ्याच्या पुढे शेष नागाचं चिन्ह बसवलं। त्यानंतर मित्रांनो, ह्या बाजारपेठेमध्ये मोठी उलाढाल चालायची, यामुळे महाराजांना, राज्याला, स्वराज्याला टॅक्स प्राप्त व्हायचा आणि ह्यामधूनच बाकीचा जो इन्कम आहे, तो खर्च भागवला जायचा। कारण की नेहमीच हल्ले, छापे करून लोक म्हणतील की हा राजा लुटारू आहे, तर त्यापेक्षा ही पद्धत महाराजांनी नवीन सुरू केली। आणि मित्रांनो, त्यानंतर आपण तुम्हाला ह्याच बाजारपेठेच्या मागच्या बाजूला इथे जो आहे तो हत्तीखाना आणि काही पाण्याचे हौद आहे, मी ते तुम्हाला दाखवतो। परंतु तत्पूर्वी मला एक सांगायचंय, तुम्ही रायगडावरती येता नक्कीच, परंतु रायगडावरती आल्यानंतर तुम्ही मित्रांनो खूप कचरा करता। हा कचरा नाही केला पाहिजे। तुम्हाला मी पुढे जाऊन काही गोष्टी दाखवतो की तिथे भरपूर असा कचरा करून ठेवलेला आहे लोकांनी आणि हा कचरा नाही केला पाहिजे। कारण की प्रत्येक माणसाने आपला जे कागद म्हणा किंवा कचरा हा स्वतः घेऊन गेला पाहिजे। त्याचबरोबर थोडी साफसफाई केली पाहिजे, कारण की ही आपली गड, आपला इतिहास आपण जपला पाहिजे। आणि तो बघा, ते समोर किती घाण दिसते तुम्हाला, हा कचरा करणं कितपत योग्य आहे आणि यामुळे इथं घाण होते, दुर्गंधी पसरते आणि जे पर्यटक येतात, इथं विदेशातूनही पर्यटक येतात मित्रांनो बघायला, तर ते विचित्र वाटतं। तर आपल्या ह्या सगळ्या गोष्टी आपणच जपल्या पाहिजे आणि त्याचं जतन आपलं करणं किंवा आपण करणं फार गरजेचं आहे। तो समोर दिसतोय, तो कचरा कुठून आला असेल बरं? हेच का आपण येताना सर्व घेऊन येणार आणि इथेच टाकून निघून जाणार? तर आपण सर्वांनी, माझी एक रिक्वेस्ट आहे की आपण शिवभक्त म्हणून कमीत कमी, तुम्ही कचरा साफ नाही करू शकत, परंतु हा जो कचरा आहे हा स्वतःचा तरी आपण स्वतः बरोबर घेऊन जाऊन किंवा जिथं डस्टबिन दिलेलं आहे त्या जागी तो टाकला पाहिजे। म्हणून मी काही गोष्टी इथे मुद्दामून जास्तीच्या बोललो का जो कचरा आहे तो झाला नाही पाहिजे आणि तो अशा प्रकारे इथे साचवला आहे। तर ह्या प्रकारे तुम्ही गडावरती कुठेही कचरा करणार नाही आणि बऱ्याच ठिकाणी CCTV लावलेला आहे। तर मित्रांनो, ह्याच बाजारपेठेमध्ये मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे हुंडी पद्धत चालू होती। तर एकूण 26 असे फार मोठे 90 फूट अशी याची टोटल लांबी आहेत
आणि 26 दुकानं होते किंवा जे गाळे होते ते म्हणूया, आणि इथे मोठा बाजार भरायचा. विदेशात बाहेरून भरपूर व्यापारी यायचे आणि ह्याच ठिकाणी मित्रांनो, तर फक्त पावसाळ्यात 4 महिने हा बाजार बंद असायचा आणि बाकी 2 ऋतू उन्हाळा आणि हिवाळा हा बाजार चालू असायचा. यामुळे महाराजांना पश्चिमी घाटावरती नियंत्रण आणता आले आणि सगळं काही व्यापारात वाढ करून राज्याचा टॅक्स वाढवावा हा त्यांचा दूरदृष्टिकोन होता. अशा प्रकारे आपण बाजारपेठेत माहिती घेऊन थेट जाणार आहोत ते आता आपण समाधीकडे किंवा जे शंकराचं मंदिर आहे तिथं, त्या ठिकाणी तिथला इतिहास आपण जाणून घेणार आहोत आणि बाजूला जाताना टकमक टोक असे काही छोट्या छोट्या गोष्टी आहे ते आपण बघणारच आहोत. तत्पूर्वी आपण जे व्हिडिओ मागील बघितले नसेल तर आपण ते भाग बघा. तोपर्यंत बाय बाय, जय शिवराय.